जळगावच्या पालघीमध्ये संचारबंदी तासाभरासाठी शिथिल तर उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी कायम। पालघी गावामध्ये तणावपूर्ण शांतता। जळगावच्या पालघीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरून 2 गटामध्ये वाद झाल्याची माहिती। नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जळगावच्या पालघीमध्ये 2 गटातील वादामध्ये 3 ते 4 दुकानं जाळली तर काही दुकानांची तोडफोड करण्यात आली। पोलीस अधीक्षक त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त। गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या 2 नक्षलवाद्यांना लॉयड्स मेटल कंपनीचे ई स्टॉक शेअर प्रदान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेअर देण्यात आले। पुण्यामधील भीमा कोरेगावमध्ये आज 207वा शौर्य दिन। विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल। जळगावच्या चाळीसगावमध्ये 207वा शौर्य दिन साजरा। आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून प्रतिकात्मक विजयस्तंभाला पुष्पार्पण। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त यवतमाळमधील संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। आंबेडकरी अनुयायींकडून शौर्य प्रतिकृतीला मानवंदना। नाशिकच्या मनमाडमध्ये भीमा कोरेगाव विजय दिन साजरा। भीमा कोरेगाव लढ्यामधील शूरवीरांना अभिवादन। विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना। सोलापूरच्या करमाळ्यात देखील शौर्य दिन उत्साहात साजरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट। विजयस्तंभाला सामूहिक बुद्धवंदना। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। फरार होण्यापूर्वी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट। ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिटवल्याची माहिती। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये राजकारण आणि जात धर्म आणू नका, पीडित मुलीच्या वडिलांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21.59 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण। आरोपी हर्ष कुमारकडून घोटाळ्याच्या पैशातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी। धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद। तहसीलदारमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। अधिकार नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप। महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर ट्रस्टकडून अयोध्येसाठी बस सेवा सुरू। आज पहिली बस अयोध्येकडे रवाना। चंद्रशेखर बावनकुळे यांनी भगवा झेंडा दाखवला। नववर्षानिमित्त साईबाबा संस्थांचा नवा उपक्रम। सामान्य साई भक्तांना देखील व्हीआयपी आरतीचा लाभ मिळणार। झाशी इथल्या रजक दाम्पत्याला मिळाला आजच्या आरतीचा पहिला मान। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मांदी आली। नववर्ष सुखाचे जावो, भाविकांकडून साकडं। नवीन वर्षानिमित्त नागपूरमध्ये असंख्य भाविक साईबाबांच्या दर्शनाला। साई मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे। नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जेजुरी गडावर दाखल। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमला। आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाल्यानं मंदिरामधील भाविकांची गर्दी कमी। 7 जानेवारीला तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावली गावामध्ये नववर्षानिमित्त स्वच्छता मोहीम। सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेमधून महाश्रमदान अभियान। अमरावतीमध्ये श्री अंबादेवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नवीन वर्षानिमित्त विदर्भातील असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल। बीडच्या परळीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। नव्या वर्षामध्ये चांगल्या संकल्पासाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली। नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी। देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। जळगावातील पालघीजवळ असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांकडून बाप्पा चरणी सुखी आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना। नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगावात खंडोबाची यात्रा। यात्रेचं विहंगम ड्रोन दृश्य। यात्रा दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध। चाळीसगावातील पाटणादेवी इथं गणितज्ञ भास्कराचार्य यांचं जीवन केंद्र साकारणार। राज्य सरकारकडून केंद्रासाठी 20 कोटींचा निधी मंजूर। भिवंडीमध्ये शिक्षकांकडून रक्तदान करत सरत्या वर्षाला निरोप। 31ला दारूच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरून देण्याच्या 24 वर्षापासूनचा पायंडा। भिवंडीमधील दिंडीगडवर साफसफाई मोहीम राबवत श्री सदस्यांकडून नववर्षाचं स्वागत। 500 श्री सदस्यांचा या मोहिमेत सहभाग। नवीन वर्षामध्ये कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज।
केंद्र सरकारच्या नाफेड आणि NCCF कडील कांदा संपुष्टात, राज्यातील कांद्याच्या मागणीमध्ये वाढ होणार. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका. गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनर द्राक्षांची निर्यात कमी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून हरणाच्या पाडसाला जीवनदान. शेतकरी अरुण जाधव यांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिलं. जालना जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं योजनेची अंमलबजावणी सुरू. वाशिमच्या मालेगावातील राजुरा खैरखेडा रस्ता दुरुस्तीचं काम 2 वर्षांनंतर देखील अपूर्णच. रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना नाहक त्रास. नंदुरबारमध्ये प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर नगरपालिकेची कार्यवाही. पालिकेनं एका दिवसात 950 किलोपेक्षा अधिकच्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. संभाजीनगरमध्ये मॉडर्न स्कूलमध्ये रेडा शिरला. रेड्यानं धडक दिल्यानं शाळेमधील 15 विद्यार्थी जखमी. घाटी रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. अमरावतीच्या मोर्शी बस स्थानकामध्ये एक महिला आणि 3 तरुणींमध्ये जबर हाणामारी. किरकोळ कारणावरून मारहाणीचा प्रकार. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकच्या मनमाडमध्ये किरकोळ वादातून प्रवाशांची कंडक्टरला मारहाण. 4 ते 5 अज्ञात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या इगतपुरीमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला प्राणीमित्रांकडून जीवनदान. पाण्याच्या शोधामध्ये हे सांबर विहिरीत पडलं होतं. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन कामाचं आमिष दाखवत पालघरच्या बोईसरमध्ये महिलेची फसवणूक. महिलेकडून 22 लाख रुपये उकळले. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.